इकडे बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदाच वैभव माणसासारखं बोलताना दिसतोय आणि पहिल्यांदाच त्याच्या मताला सर्वांचं एकमत झालेलं आहे। चला तर बघूयात नक्की काय विषय चालला आहे। तर इकडे बेडरूम एरियामध्ये सगळे बसलेले असतात आणि इथे पॅडी सांगतो की आपण 3 बेड घेऊयात आणि अल्टरनेटली त्याच्यावरती झोपूया, म्हणजे ज्यांना खाली झोपायचं आहे ते एक दिवशी बेडवरती झोपतील असं आपण झोपू शकतो। तर अरबाज याला तयार होतो की हा ऑप्शन चांगला आहे। त्यावरती निक्की आणि जान्हवी म्हणतात की नको नको, हा ऑप्शन काही चांगला नाहीये, कारण एखाद्याला जर झोपायचंच नसेल तर मग काय करणार ना। तर अरबाज म्हणतो की हां ते पण आहे, तर आपण असं करूया की बेडची ऑप्शनच काढून टाकूया असं इकडे डीपी सांगतो। पण तेवढ्या जान्हवी उठून म्हणते की अरे नाही असं नको, आपण 7 बेड घेऊयात, त्यातला एक जो बेड आहे तो सिंगल बेड घेऊ, म्हणजे सगळ्यांनाच बेड होतील आणि ॲडजस्ट करून झोपता येईल। त्यावरती डीपी सांगतो की अरे 7 दुनी 14 म्हणजे 1,40,000 फक्त बेडवरती खर्च होतील आणि मग आपलं खायचं सामान कमी पडेल। तर जान्हवीचा हा जो मुद्दा आहे तो डीपी खोडून टाकतो आणि त्याला अंकिता देखील सहमत होते की खरंच एवढे पैसे नको घालवायला बेडवरतीच। त्यानंतर इकडे पॅडी जो आहे तो सांगतो की मी खाली झोपायला तयार आहे, मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासाठीच सांगत होतो अल्टरनेटचं ऑप्शन। त्यानंतर वैभव सांगतं की आपण एक काम करूयात, आपण बेडचं ऑप्शन घ्यायलाच नको, कारण त्याला प्रायोरिटी द्यायलाच नको, आपल्याला जेवढ्या पद्धतीचं खायचं सामान घेता येईल तेवढं घेऊयात, बेड हा ऑप्शनच नको, आपण खाली झोपू शकतो। जर त्या पैशांना खायचं सामान घेऊन जर पैसे शिल्लक राहत असतील तर आपण बेड घेऊ आणि अदरवाईज जर येत नसतील तर कोणताच बेड घ्यायला नको, म्हणजे कोणालाच प्रॉब्लेम येणार नाही। तर त्याच्या या मताला सगळे सहमत होतात। पहिल्यांदाच वैभवने असं मत मांडलं आहे की घरातले सगळे एकमत झालेले आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।